ताई मॅडम, सगळ्यात आधी आपल्याला पॅनलचं नाव ठरवलं पाहिजे. आपलं जुनं पॅनल आहे ते शिंदेंनी बळकावलेलं आहे आणि त्याच्यावरही त्यांनी प्रचारही चालू केलेला आहे. आपल्याला दुसरं नाव ठेवायला लागेल. हा म्हणजे कसं आहे, पॅनलचं नाव कसं दमदार पाहिजे नाही का ताई? म्हणजे समोर आता युवा नेता आहे, त्यामुळे असं काहीतरी संग्राम पॅनल किंवा संघर्ष पॅनल, नाही तर मग क्रांती पॅनल ठेवूया का? नाही मामा नको, ते उगाच आव आणल्यासारखं वाटेल. मंत्री पाटलांचं नाव आहे आपल्या भागात, सगळेजण ओळखतात आम्हाला, त्याच्यामुळे मंत्री पाटील पॅनल हे नाव योग्य ठरेल. नाही मामा नको, ते उगाच आपली स्तुती केल्यासारखं वाटेल. अरे मग तू सुचव काहीतरी वेगळं नाव पाहिजे. हा म्हणजे असं डिफरंट मध्ये एकदम. हा पण सोपं सुद्धा हवा. चला नाश्ता करून घ्या सगळ्यांनी पटापट. हे काय तुझं मध्येच? इथे आम्ही काहीतरी महत्वाचं बोलतोय. राजकारण काय होत राहील सासूबाई, त्यासाठी पोट कशाला मारायचं? आणि शेवटी हे सगळं पोटासाठी सुरू आहे ना. खाऊन घ्या. लक्ष्मी दादा द्या सगळ्यांना. एकतर इथे पॅनलचं नाव सुचत नाही आणि त्यात हा नाश्ता. अहो खाऊन घ्या, मग सुचल काय तर पटकन. अनुराधा, तुम्ही नाश्ता करू? करतो, तूही कर. सुमे, तुला काही सुचतं ना? कसलं नाव? आपल्या पॅनलचं. हा असं सोपं आणि अर्थ असणार पाहिजे काय तर. तू म्हण, तेच सुचत नाहीये. लोकांना आपलं वाटेल असं पाहिजे. अगं तेच सुचत नाही सांगते ना. जनविकास आघाडी ठेवूया का? हा हे बार आहे बघा. हा हे चांगलं आहे, ठेव. ठीक आहे, डन. तर संचालक बॉडीची टोटल संख्या आहे 15 आणि आपल्या कारखान्याच्या अंडर गाव आहेत 22 आणि 22 गावामध्ये समर साहेब सोडून आपल्याला 15 उमेदवार उभे करायला लागतील आणि 15 पैकी जास्तीत जास्त उमेदवार आपल्याला निवडून आणावे लागतील, तर समर साहेब चेअरमन होतील. बघा, काळजी करायचं कारण नाही. आपले संचालक निवडून येणार आणि समर साहेब चेअरमन होणार. शिंदे जोर लावणार आणि त्यांचं वजन पण मोठं आहे. ताई मॅडमच्या आशीर्वादामुळे मोठा झालेला तो शिंदे. पण आपल्याला प्रचाराला जोर लावावा लागेल हे नक्की बरं का. काळजी करू नका, आपण करूया प्रचार. आपल्याला जास्तीत जास्त माणसांपर्यंत पोहोचलं पाहिजे. बरोबर आहे. सभा लावा प्रत्येक गावामध्ये, मेळावे भरवा, सगळ्यांना एकत्र करून प्रचार करायला पाहिजे आपल्याला. मला काय वाटते माहितीये का, ह्या अशा मोठमोठ्या सभा घेण्यापेक्षा आपण घरटी फिरून लोकांना सांगितलं पाहिजे. काय घरटी फिरून? समर साहेब कोण आहेत हे माहितीये ना तुला? उमेदवार, आणि लोकच त्याला निवडून देणार. मग लोकांची गाठ घ्याय नका. सुमन, तुला राजकारणातलं काही कळत नाही तर बोलू नकोस. आम्ही बघू काय करायचं ते. नाही मला वाटलं म्हणून आपलं मी सांगितलं, बाकी तुमची मर्जी. नाही, तुम्ही बरोबर बोलताय सुमे मॅडम. आमदारकीच्या निवडणुका असत्या तरी ते सभा वगैरे ठीक होतं, पण आता सभा बी आणि सुमे मॅडम म्हणतात तसं घरोघरी जाऊन आपल्याला प्रचार करायला लागणार. कारखान्याचं गणित जरा वेगळंच असते. बघा, मला राजकारणातलं कळत नसलं तरी मला माणसं कळतात, म्हणलं होतं. ठीक आहे, ठीक आहे, आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. बाकी सगळं कारखान्यावर ठरवू. जाऊया का समर साहेब? हो निघा. तुम्ही वा पुढे, मी आलोच. समर, माझी काय गरज लागली तर सांग मला. सांगतो. बरं आम्ही येतो आता. निघत या. सुरेशराव, येऊ का आत? हो मामा साहेब, या की या.
मामासाहेब बसा बसा ना. पाणी घ्या मामासाहेब. पाणी? सुरेशराव, विष असेल तर द्या. अहो असं का बोलताय मामासाहेब? काय करणार सुरेशराव, वेळच तशी आली हो. अहो पण काय झालं? सुरेशराव, अहो दवाखान्याच्या 30,000 रुपयावर केवढा घोळ झालाय बघितलंय तुम्ही. सुरेशराव, मी तुम्हाला दिलेले 3 लाख रुपये लवकरात लवकर परत द्या. लवकरात लवकर? सुरेशराव, मला पैशाची गरज आहे. अहो मामासाहेब, एवढं पैसे कुठं आणू मी लगेच? जरा थांबा की, मग देतो. सुरेशराव, मी तुमच्या गरजेला पैसे दिले होते की नाही? मग माझ्या गरजेला तुम्ही माझे पैसे मला परत द्या. अहो मामासाहेब, तुम्ही तर जसं होईल तसं परत करा म्हटला होता. हा, म्हणजे मी म्हणालो होतो तसं, पण आता तो शब्द मी परत घेतो. हे बघा सुरेशराव, मी माझ्या ताईच्या नकळत तुम्हाला ते पैसे दिलेत. एवढी मोठी रक्कम दिली. आता तिला जर हे कळलं ना तर फार मोठी बांधगड होईल. सुरेशराव, तुम्ही आपले माझे पैसे मला परत द्या. मला हिशोबात जमा करायचे. अहो मामासाहेब, मामासाहेब जरा माझी अडचण समजून घ्या ना जरा. सुरेशराव, तुम्ही माझी अडचण समजून घ्या. सुरेशराव, अहो त्या 30,000वरनं आमच्या भावा बहिणींमध्ये केवढा मोठा गैरसमज झालाय. आणि आता तुमच्या त्या 3 लाखावरनं आमचं नातं तुटेल. सुरेशराव, मी ताईच्या नकळत तुम्हाला गरज आहे म्हणून ते पैसे दिले होते तुम्हाला. अहो मामासाहेब, मी फटका माणूस कुठून देणार एवढे पैसे? सुरेशराव, तुम्ही म्हणत असेल तर मी तुमच्या पाया पडतो. अहो मामासाहेब, असं नका ना करू. माझे पैसे मला परत द्या. सुरेशराव, माझं आयुष्य उद्ध्वस्त व्हायची वेळ आली आहे. माझं आणि माझ्या ताईचं नातं तुटेल अशानं. तुमची सुमनच काय म्हणते ना, माणसं जपा, माणसं जपा. आणि तुमची शिकवण आहे असं सांगते ती. आता माझी माणसं तुटायची वेळ आली. सुरेशराव, तुम्ही काही करा, पण माझे 3 लाख रुपये मला परत द्या. अहो मामासाहेब, मी तुमच्या पाया पडतो, पण मला थोडा टाइम द्या. ठीक, 10 दिवस. 10 दिवसात मला 3 लाख रुपये परत द्या. 10 दिवस? हो सुरेशराव, आता एका दिवसात जर तुम्ही 30,000 रुपये परत करू शकता तर 10 दिवसात 3 लाख परत करणं सहज शक्य आहे तुम्हाला. अहो पण मामासाहेब, हे बघा, आता पण नाही आणि पीड नाही. तुम्ही काही करा, पण 10 दिवसात माझे 3 लाख रुपये परत द्या म्हणजे द्या. बाकी तुमचं तुम्ही बघा. अर्थ त्या सुरेश, काय रे, कुठं चाललंय? कारखान्यावर का? हा, कारखान्यावर. जरा माझं एक काम होतं तुमच्याकडं. बोल की. तुमच्याकडे कोण हात उचलून पैसे देणार माणूस आहे का हो? आहे ती की. मला जरा लागायचं होतं पैसे. किती रे? अरे कितीची गरज आहे? 3 लाख. 3 लाख? आणि एवढं कशाला? असं सांगा, कोण आहे का देणार पैसे माणूस? अरे एवढं पैसे तुला हात उचलून म्हणून कोण देणार नाही. सावकारी कर्ज काढाय पाहिजे. आहे का कोण सावकार ओळखीचा? अरे कशाला पाहिजे तुला एवढे पैसे? हा, काम होतं व्हायचं. अरे तेच विचारतोय, काय काम होतं बोल की. ते ढाबा उघडायचा आहे. अरे गप राहा की. जे सुखासुखी चालू आहे ना ते चालू राहू देत. अरे कशाला उगाच सावकारच्या जंजाळात अडकून घरदार घालून बसशील? सांग की कोण देते का पैसे? सूर्या, नाही त्या नादाला लागू नकच आहे, नाही तर सुमीला सांगेल बघ मी. बाबा तिला नका सांगू. मग गप राहा. जे चाललंय ना ते चालू देत. आपली खानावळ चालव. आणि ह्या ढाब्या बिब्याच्या नादाला नको लागू बाबा. ऐक माझा. चला जा तुम्ही कारखान्यावर डबं द्यायच्या. हा,
साहेब, प्रचाराचं सगळं मटेरियल छापून तयार आहे. आता बस प्रचाराचा दणका उडवून द्यायचा आपण. साधा सुद्धा दणका नाही काय, लय मोठा दणका उडवून द्यायचा. वा 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 मस्त. अरे मी सांगितलेलं सगळं केलं ना व्यवस्थित? होय मामासाहेब, तुम्ही जसं सांगितलंय तसंच सगळं केलंय. वा 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 मस्त. बर, हे सगळं गावोगावी लावा, समजलं का? हे सगळे बॅनर्स वगैरे. आणि बाकीचं कुठे? हे आत्ता आणले, बाकीचं छापायचं चाललंय. हा मग ठीक आहे. बरं, आणि आपल्या प्रचाराचं कसं कसं? मामा आपण एक काम करूया, आपण रोज 4-4 गावं कव्हर करूया. समर साहेब, ज्या भागात तुम्ही उभं राहिलाय त्याच भागात शिंदे पण उभं राहिलाय, त्यामुळे त्या भागात आपल्याला जरा जोर जास्त लावायला लागेल. ताई मॅडम असताना काळजी करायचं कारण नाही. नाही मामासाहेब, शिंदेचा जोर आहे त्या भागात, आणि त्या गावात सभासद पण जास्त आहेत. आणि गावकी म्हणून सभासद त्यांना जास्त मतदान करणार, तेव्हा आपल्याला समर साहेब कसं चांगलं आहेत हे सगळ्यांना पटवून द्यायला लागणार. काही काळजी करू नका, आपण सगळ्यांपर्यंत पोहोचूया आणि सगळ्यांना पटवून देऊया. जेवण आलं, चला आधी पोटोबा मग इटोबा. ह्यो कसला फोटो पायलट? का काय झालं? ह्यो फोटो काय बरोबर वाटत नाही मला. मामासाहेबांनी निवडलाय. बदला फोटो. का काय झालं? हे काय उगा स्टाईल मला हात धावते. मतदारांना आपला माणूस वाटेल असं लावा की काय तर. मग आपलाच आहे ना तो? अजिबात नाही, आपला वाटला पाहिजे. फोटो बदला. सुमित ठीक आहे ना, फोटोत काय आहे एवढं? तुला तेच म्हणते मी, एवढं काय आहे फोटोत? बदला फोटो. सुमन, तुला राजकारणातलं काही कळत नाही. बदला म्हणलं नव. समर, ठीक आहे, पण बदलूयात फोटो. आणि तसंही अजून बाकीचे बॅनर आणि पॅम्पलेट छापून व्हायचेत ना. आता कसं म्हणजे चांगला आपला वाटेल असं लावा की. चला आता जेवायला. हे काय मामासाहेब, आता असला फोटो लावायचा. साहेबांच्या फोटोकडे बघून कॉलेज मधल्या पुरी पण अशा टाकामाका बघत बसल्या पाहिजेत. काय म्हणलं बाबा? नव्ह, साहेबांच्या फोटोकडे बघून कॉलेज मधल्या पुरी पण अशा टकामका टकामका मका टका मका मक लका लक काय बोललोय? मामासाहेब, तुम्ही निवडलेलाच फोटो चांगला आहे बरं का. हेच राहू दे. नाही नाही बबन, फोटो बदलायचा आहे. हा बदलायचा. काय नाही बदलायचा, जेवायचं. फोटो अजिबात बदलायचा नाही. बबन, फोटो बदलायचा. फोटो बदलायचा नाही म्हणलंय ना? तर तूच म्हणलीस ना आपला वाटला पाहिजे. नाही. का नाही? ते मी तुला जेवण झालं सांगते. आता जेवून घ्या सगळी. हा, आणि बबन, मी आणि पायलट जेवण झालं फिरायला जाणार आहे. तेव्हा माझी सायकल सांभाळायची जिम्मेदारी तुझी. चल. अरे हे दोघं फिरायला जाणार, मग मी कुठं जाणार? मामासाहेब, आता सायकल बरोबर तुमची पण जबाबदारी माझी. दोघं मिळून जाऊया. चला. सुमे, मी काय म्हणतो, काय फरक पडतोय फोटो बघितल्यावर? आणि तसंही लोकांनी बघावं म्हणूनच आपण बॅनर लावतो ना. हा, पण ते फक्त नेता म्हणून बघायला पाहिजे. बबन म्हणला तसं नाही. आता बघणारे बघतात, आपण कशाला मनावर घ्यायचं? मी घेणार मनाला लावून. आणि तू आता चुपचाप इलेक्शन मध्ये ध्यान दे. उगं नाही तर डोसक्यात आणलंस ना तर मग बघ. काय झळका वास येतो का ग? अगं मजा करतोय मी. एक तर एवढ्या दिवसाने आपण फिरायला आलोय आणि तू नाही ती मज्जा कर. नाही तर एक काम कर, आपण घरी जाऊया. मला नाही फिरायचं. सुमे, सुमे नाही 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 सुमे थांब. एवढंही नका चिडू मिसेस मुख्यमंत्री. अगं मी एकदा निवडणुकीत गुंतलो ना की तू म्हणलीस तरी मला फिरायला वेळ मिळणार नाहीये. हा,
म्हणून तर तुला म्हटलं फिरायला जाऊया. पायलट, म्हणजे आता ह्या निवडणुका, तू चेअरमन झाल्यावर कारखान्याचं काम, मग विधानसभा, मग आमदारकी, मग मुख्यमंत्री, म्हणजे हळूहळू वाढतच राहणार की. म्हणजे आपल्याला आपला टाइम मिळणारच नाही का? असं कसं? तो वेळ काढायला लागणार, नाहीतर तू जीव घेशील माझा. जीव घेणार नाही, जीव खाणार. म्हणजे जीव खाणार. जीव खाणार म्हणजे काय करणार? हा, समज तुला काय तर अर्जंट काम आहे, मग मी हटून बसणार. पायलट, आपण फिरायला जाऊ. पायलट, तू हे काम कर, तू ते काम कर. अच्छा, म्हणजे तुझ्या कामांसाठी मी माझ्या कामांचा खोळंबा करायचा. मग ह्यालाच तर जीव खाणं म्हणतात. तुला सोडणारच नाही मी. नको, त्यापेक्षा मी वेळ काढत जाईन. आत्ता कसं शहाण्यासारखं बोललास? ते जाऊ दे. आत्ता आपल्याला वेळ मिळाला तर त्याचं काय? त्याचं काय म्हणजे आत्ता काय करायचं? फिरायचं. फिरायचं, नुसतं फिरायचं? मग अजून काय? नाही, कुठं काय फिरायचं, फिरतोच की आपण. पायलट, मला तुझं गणित काही खरं वाटण झाले बघ. चल आपण घरी जाऊ. का? चल, आता इलेक्शन जवळ आले, तू घरी जाऊन आराम कर. चल. सुमे, नको ना. चाल म्हणजे चल. बघितलंस? नुसतं हू काय? थांबे ना, बघतेच आता. सुमे थांब. सुमे, काय सुरू आहे हे? बॅनर लावायला लागलोय. ते बॅनर खाली घ्या आधी. काय आहे त्यावर? बॅनर खाली घ्या म्हणलं ना व. सुमे थांब. पायलट, काय थांबीम नाही. बॅनर खाली घ्या. अच्छा, म्हणजे हेच ते घराणे शाहीवाले उमेदवार वय? अनुभव शून्य जे आमच्या शिंदे साहेबांच्या विरोधात उभे राहणार. बॅनर खाली घ्या म्हणलं ना व. का? खरं पचन झालंय वय? हा बॅनर इथनं हलणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. पण पायलटचा फोटो लावायचा काय संबंध? इलेक्शन आहे, टीका करायचा अधिकार आहे मला. लोकशाही आहे, लोकशाही. यापुढे तुमच्या मंत्री पाटलाची हुकुमशाही चालणार नाही. लोकशाही म्हणून काय बी करणार का? लाज वाटत नाही का असं बॅनर लावायला? एवढ्या वर्ष एकनिष्ठ राहिलो तरी चेअरमन पदावरनं काढलं मला. त्यावेळी लाज नाही वाटली ताई मॅडमला? शिंदे, बोलताना जरा सांभाळू ना. माझ्या आईच्या विरोधात एक जरी शब्द काढला ना तर याद राखा. आणि विरोधात आपण उभे होत, माझी आई नाही. म्हणून तर तुझ्या विरोधामध्ये बॅनर लावले. तर ही तुझी बायको लाज काढती माझी. तिला तिला आवर पहिलं. हे असं बॅनर लावणार असाल तर मी गप्प बसणार नाही. ए बाई, लोकशाहीने अधिकार दिला मला टीका करायचा. तुम्हाला करायची करा. होय का? आम्ही बॅनर लावलं तर लय महागात पडेल बर का? आम्ही तुम्हाला अडवलं का? नाही, तुम्ही करा तुमचा प्रचार. कसं आहे ना शिंदे, असं खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं आम्हाला नाही जमत. अरे तुझ्यासारख्या आहेत गप्पू माणसाला कसली आली पातळी? काय म्हणलं? तुम्ही गप्प बस, चल घरी. नाही पायलट, हे बॅनर काढल्याशिवाय मी इथनं हलणार नाही. सुमे, समोरचा चुकला म्हणून आपणही चूक करायची का? आपण कोणावरही टीका करायची नाहीये. आपण फक्त आपल्या कामावर विश्वास ठेवायचा. सुमे चल. सुमे चल म्हणतोय ना.